कडून सरसंघचालक मोहन भागवतांचं कौतुक करण्यात आले। संघाच्या 100 वर्षात मोहन भागवतांचा काळ हा सर्वात परिवर्तनकारी होता असं नरेंद्र मोदी म्हणतात। मोहन भागवतांच्या 75 निमित्त नरेंद्र मोदींनी एक विशेष लेख लिहिलाय आणि यातून ते भागवतांचं कौतुक करतायत। सातत्य आणि जुळवून घेणं या भागवतांच्या गुणांचं मोदींकडून कौतुक करण्यात आलेलं आहे। भागवतांनी अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात आणलं असं सुद्धा मोदींनी लिहिलेलं आहे। तर पंतप्रधानांच्या लेखात नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। सरसंघचालकांच्या जबाबदारीला मोहनजींनी व्याप्ती दिली, पूर्ण न्याय दिला। सातत्य आणि जुळवून घेणं हे 2 गुण मोहनजींनी त्यांच्या हृदयात जपलेले आणि त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केले आहेत। संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासातील भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी आहे। मोहनजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव। श्रवणाची अपवादात्मक क्षमता त्यांना लाभली आहे। मजबूत आणि समृद्ध राष्ट्रासाठी स्पष्ट दृष्टिकोन आणि निर्णायक कृती आवश्यक आहेत। मोहनजी या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहेत। अत्यंत व्यग्र वेळापत्रकातही मोहनजी संगीत आणि गायन हे छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढतात। मोहनजी कित्येक भारतीय संगीत वाद्य वाजवण्यात पारंगत आहेत। मोहनजींची वाचनाची आवड त्यांच्या अनेक भाषणांमधून आणि संवादातून दिसून येते। मोहनजी वसुधैव कुटुंबकम या विचारधारेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत।